नमस्ते, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करूया कोल्हापुरातील बातमीने। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला असल्याचं समोर येतंय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा हा अडकला असून सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना हा प्रकार घडलाय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकलाय। दरवाजा अडकल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नदीकाठच्या गावांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला असून सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडलाय। यामुळे दरवाजा अडकल्याने नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे। तर कोल्हापूरवरून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याचं समोर येतंय, काय आहे तेथील सद्य परिस्थिती? उमा, आज सकाळी पाटबंधारे विभागाच्या वतीनं सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना हा दरवाजा आहे ते उघडण्यात आला। सुमारे 18 फुटांनी वर हा दरवाजा उघडला आहे आणि हा दरवाजा उघडल्यानंतर तो बंद करण्यात मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांना यश आलं नाही आणि त्यामुळे धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात विसर्ग आता नदीपात्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राधानगरी धरण हे 8 TMC इतक्या क्षमतेचं आहे आणि या दरवाजातून आता अनियंत्रित असा विसर्ग सुरू होताना पाहायला मिळते। त्यामुळे अनेक बंधारे आहेत ते नदीपात्रावरचे आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। पाटबंधारे विभागाने सुद्धा या ठिकाणी सर्व नागरिकांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र कोणत्याही पद्धतीने घाबरून जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा आहे ते पाटबंधारे विभागाने केलेले आहे। मात्र नेमका हा दरवाजा कशामुळे उघडला, नेमकं तांत्रिक काम सुरू असताना चूक कुणाची झाली याचा मात्र आता सखोल चौकशी करण्याची गरज या निमित्तानं व्यक्त करण्यात येते। कारण या दरवाजातून सध्या अनियंत्रित असा विसर्ग सुरू आहे आणि या ठिकाणी काम करण्यासाठी मोठी कसरत आहे ते इथल्या अभियंत्यांना करावी लागणार आहे। कारण धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि इतक्या मोठ्या विसर्गामध्ये उतरून हे काम करावं लागणार आहे। त्यामुळे मोठी कसरत आहे ती या कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे। त्यामुळे दरवाजा हा बंद होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही। मात्र आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात विचारणा केली, चौकशी केली, त्यावेळी त्यांच्याकडून झालेली चूक आहे ती कबूल करण्यात आलेली आहे। या गोष्टीला दुजोरा देण्यात आलेला आहे। मात्र नेमकं हे काम किती वेळात पूर्ण होईल याबाबत मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टता दिलेली नाही। मात्र एकूणच झाल्या प्रकारामुळे धरणातील मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते नदीपात्रामध्ये आता येताना पाहायला मिळते। धरण रिकामं होण्याची भीती आहे ती सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। मात्र हे सगळं करत असताना पाटबंधारे विभागाचे अनेक पथकं या ठिकाणी आता कार्यरत झालेले नदीकाठच्या गावांना कुठला इशारा देण्यात आलाय? या संदर्भात नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून कोणता इशारा देण्यात आलाय? अनियंत्रित विसर्ग सुरू असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये नेमकी किती वाढ होईल हे शक्यता आहे ती सांगता येत नाही। मात्र तरीही 4 ते 5 फुटांनी वाढ होईल असा एक काही तो अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी आहे ते शेतामध्ये जाऊ नये अथवा नदीवरती धुनी भांडी करण्यास जाऊ नये। याशिवाय नदीकाठची जे पूल आहे त्या पुलावरून सुद्धा अंदाज घेतल्याशिवाय वाहतूक करू नये अशा पद्धतीचा इशारा आहे तो पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर, यामुळे कोणता धोका नदीकाठच्या गावांना निर्माण होऊ शकतो? अनियंत्रित असा विसर्ग आता धरणातून सुरू आहे। त्यामुळे नदींची पाणी पातळी ती झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नदीकाठची जी शेती आहे ती या सगळ्या गोष्टीमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। सध्या या ठिकाणी आहेत ते ऊस तोडणीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भाताची लावणीची आणि भात काढणीची कामं सुद्धा अनेक भागामध्ये सुरू आहे। या पिकांना सुद्धा याचा फटका आहे ते मोठ्या प्रमाणात बसू शकते। मात्र नेमकी ही चूक कुणाची झाली याची चौकशी करण्याची आता मागणी होताना सुद्धा पाहायला मिळते। कारण धरणातून अशा पद्धतीने जर मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला तर तो अनियंत्रित असेल तर मात्र मोठा धोका आहे तो उद्भवण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। उमा, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला असून सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना हा सर्व प्रकार घडलाय। यामुळे दरवाजा अडकल्याने धरणातील पाण्याचा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे। नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असून यामुळे नदीकाठच्या गावांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले।
राधानगरी धरणाच्या पाण्याचा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असून आजूबाजूच्या गावांना, नदीकाठच्या गावांना याचा धोका निर्माण झालाय। राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने हा दरवाजा सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना अडकल्याचं समजतंय। दरवाजा अडकल्याने नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असून नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झालाय। प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना अडकलाय, त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते, परंतु यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। त्याबरोबरच शेताला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकल्याचा हा प्रकार राधानगरी धरणात घडलाय। दरवाजा अडकल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नदीकाठच्या गावांना घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले। परिस्थिती सध्या मात्र नियंत्रणात आहे, परंतु परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते। नदीची पाणी पातळी 3 ते 4 फुटांनी वाढली तर आजूबाजूच्या गावांना मोठा धोका यामुळे निर्माण होऊ शकतोय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याचा प्रकार समोर आलाय। सर्व्हिस गेटचं काम सुरू असताना हा सर्व प्रकार घडलाय। दरवाजा अडकल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणे विसर्ग सुरू आहे।